केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा केलेली आहे। मात्र या घोषणेपूर्वीच आम आदमी पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांनी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांची खैरात केलेली आहे। त्यामुळे दिल्लीतील महिला मतदार नेमक्या कोणत्या पक्षाला निवडून देतील याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। राजकीय पक्षांनी महिलांसाठी जाहीर केलेल्या योजनांमुळे निवडणुकीतील वारे फिरू शकतात असे अनेक वेळा दिसून आलेले आहे। महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना याचे एक ठळक उदाहरण ठरते। महाराष्ट्रात महायुती सरकारने ही योजना जाहीर केल्यानंतर तिचा अप्रत्यक्ष प्रभाव विधानसभा निवडणुकीवरती दिसून आला। याच धर्तीवरती दिल्लीतील निवडणुकीतील महिला मतदारांना जिंकण्यासाठी वेगवेगळ्या योजना करण्यात आलेल्या आहे। आम आदमी पार्टीने महिला सन्मान योजना जाहीर केलेली आहे, तर काँग्रेसने प्यारी दीदी योजनेसह महिला सशक्तीकरणाचे वचन देखील दिलेले आहे। दरम्यान आतापर्यंत कोणकोणत्या राज्यांनी महिलांसाठी कल्याणकारी योजना आणल्या याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा। अन्य राज्यांतील महिलांसाठीच्या योजनांचा आढावा। पश्चिम बंगाल लक्ष्मी भंडार योजना। तृणमूल काँग्रेस सरकारने 25 ते 60 वयोगटातील अनुसूचित जाती आणि जमातीतील महिलांना दरमहा 1200 आणि इतर महिलांना 1000 रुपये देण्याची योजना जाहीर केलेली आहे। या योजनेचा परिणाम निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आलेला आहे। मध्य प्रदेश लाडली बहना योजना। मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात दरमहा 1250 रुपये जमा करण्याची योजना जाहीर केली। त्यामुळे निवडणुकीत त्याचा चांगलाच परिणाम दिसून आला। कर्नाटक गृहलक्ष्मी योजना। काँग्रेसने महिलांना दरमहा 2000 रुपये देण्याची योजना जाहीर केली, जी विधानसभा निवडणुकीवरती निर्णायक ठरली। झारखंड मैया सन्मान योजना। मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी 18 ते 50 वयोगटातील महिलांना दरमहा 1000 रुपये देण्याची योजना जाहीर केली। त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीवरती त्याचा मोठा फायदा झाला। हिमाचल प्रदेश इंदिरा प्यारी बहना सुख सन्मान योजना। हिमाचल प्रदेशमध्ये 2022च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी घोषणा करण्यात आलेली होती, मात्र निवडणुकीनंतर प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। परिणामी लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या राज्यातील 4ही जागांवरती त्याचा परिणाम झाला आणि पराभव देखील झाला। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना। महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्रात महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्याची योजना जाहीर करण्यात आली आणि विरोधकांनी यावरती टीका देखील केली, परंतु ही योजना प्रभावी ठरली। अशाच प्रकारे छत्तीसगड, पंजाब, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यात देखील निवडणुकीपूर्वी महिलांसाठीच्या विविध योजना राबवण्यात गेलेल्या होत्या। काही ठिकाणी त्या फायदेशीर ठरल्या तर काही ठिकाणी चालल्या नाही। राजकीय पक्ष महिलांसाठी योजनांवरती भर देत असले तरी निवडणूक निकाल नेहमीच योजनेच्या यशस्वीरितेवरती अवलंबून नसतात। अशा वेळी योजना जाहीर होतात पण प्रत्यक्षात अंमलात येत नाहीत, ज्याचा प्रतिकूल परिणाम निवडणुकीवरती होतो। दिल्ली विधानसभा निवडणुकीतील महिला मतदार निर्णायक ठरतील असे दिसत असले तरी महिला सन्मान योजना आणि प्यारी दीदी योजना आणि इतर आश्वासने याचा प्रभाव निवडणूक निकालावरती किती पडतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल। तुमच्या मते या योजनेचा निवडणुकीवरती किती प्रभाव पडतो? तसेच तुम्हाला माहित असलेल्या महिलांच्या योजनेविषयी आम्हाला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।